राजकारण आणि समाजकारण. समाजकारण एक वेळ तुम्हाला करता येईल, मलाही करता येईल. परंतु समाजकारण करत करत राजकारण करण्याचं ठरवलं तर तुम्हा आम्हास प्रतिसाद मिळेल याची काहीही शाश्वती नाही. कारण प्रस्थापितांचं राज्य. म्हणूनच असं म्हटलं जातं की काही गॉडफादर, कुणीतरी गॉडफादर असणं किंवा काहीतरी पार्श्वभूमी असणं, एखादी सहकारी संस्था ताब्यात असणं, 2-4 साखर कारखाने ताब्यात असणं, जिल्हा परिषदचा अध्यक्ष वगैरे अशी काही जी पदं आहेत ती भूषवलेली असणं, अशी पार्श्वभूमी असल्याशिवाय आणि गॉडफादरचा वरदहस्त मिळाल्याशिवाय कोणीही राजकारणात प्रवेश करून यशस्वी होऊ शकत नाही असं म्हटलं जातं. परंतु एव्हरीथिंग हॅज इट्स ओन एक्सेप्शन्स असं एक इंग्रजीतलं वाक्य आहे. आणि हे वाक्य सार्थ ठरवणारा एक व्यक्ती, ती व्यक्ती होती असं म्हणावं लागेल. आता हाताच्या बोटावर मोजण्यासारखी अशी ही माणसं जी राजकारणात आली, कुठल्याही प्रकारचा वरदहस्त नसताना आमदार झाली. एकदा नाही, दोनदा नाही, 4 ते 5 वेळा आमदार होणं, कोणतीही घरातली पार्श्वभूमी नसताना, कोणी काका, मामा, आजोबा राजकारणात नसताना अशी उत्तुंग भरारी घेणं हे काही सोपं काम नाही. आता ही एक व्यक्ती होती असं म्हणावं लागेल असं मी म्हणालो, म्हणजेच नुकतेच देवाज्ञा झालेली एक व्यक्ती शिवाजीराव कर्डिले, अहिल्यानगरचं एक रांगडं व्यक्तिमत्व. शेती आणि दुधाचा व्यवसाय. अहिल्यानगरमध्ये स्वतःची थोडीफार शेती आणि दुभती जनावरं, आणि मग हा व्यवसाय करत करत खेडेगावातलं जे काही आयुष्य असतं एखाद्या माणसाचं, रांगडं बोलणं, रांगडं व्यक्तिमत्व, समोरच्याच्या भाषेत मस्तपैकी बोलून त्याला हसवणं, त्याच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करणं आणि त्याला काही मदत हवी असेल तर हिरिरीनं मदत करणं, अशा स्वभावाची ही एक लोकप्रिय व्यक्ती असंच म्हणावं लागेल. कारण शेतीचा आणि दुधाचा हा छोटासा व्यवसाय सांभाळत सांभाळत शिक्षणाविषयी मनामध्ये प्रेम होतं, म्हणून बाणेश्वर शैक्षणिक संस्था ही त्यांनी स्थापित केली. आपल्या गावातल्या मुलांना काहीतरी चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी एक शिक्षण मंदिर स्थापन केलं. असे विचार मनात येण्यासाठी सुद्धा थोडंसं वेगळं मन लागतं हो. असं नाही आहे आजकालच्या काळातल्यासारखं एक 4-8 लोकांना गोळा करायचं, छोटीशी संस्था काढायची आणि मग एका शाळेसाठी अर्ज करायचा, 4 मंत्र्यांच्या मागं पाया पडत फिरायचं, देवाणघेवाण करायची, छोट्याशा शाळेचं रोपटं लावायचं, प्राथमिक शाळा, ती पण आजकाल इंग्लिश मिडियमची. नंतर हळूच 2-3 वर्षांनी पुन्हा मलिदा खाऊ घालायचा, पुन्हा हायस्कूलपर्यंत ग्रँट आणायची, त्याचं रूपांतर परत कॉलेजमध्ये करायचं. या गोष्टी सध्या फोफावल्यात. परंतु राजकारणामध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड ठोपटून 31 वर्ष राहणं
हे काही सोपं काम नाही आहे. अहिल्यानगरमध्ये ज्या ठिकाणी राजकारणामध्ये 4-4 पिढ्या आत्ता अस्तित्वात आहेत, अतिशय बळकटपणे उभ्या असलेल्या या पिढ्यांना तोंड देत स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, हे ज्या शिवाजीराव कर्डिले यांनी साध्य करून दाखवलं. एकदा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले आणि 3 वेळा भाजपकडून ते आमदार झाले. मग जिल्हा परिषद अध्यक्ष, मग अशी काही पदं, सतत ते या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदांवर राहिले. मस्तपैकी पांढरी शुभ्र इस्त्री केलेली टोपी, पांढरा शुभ्र पायजमा आणि कुर्ता, एक रांगडं व्यक्तिमत्व, रांगडी भाषा वापरत लोकांच्या मनात शिरण्याची एक लकब, प्रेम देणं लोकांना, गरिबांना, त्यांची कामं करून त्यांच्या हृदयात शिरणं, कुठल्याही स्वतःच्या फायद्यासाठी न वागता असं समाजकारण करत करत राजकारणात यशस्वी झालेली ही एक अतिशय उत्तम अशी व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. शिवाजीराव कर्डिले हे नाव आज अहिल्यानगरमध्ये कोणाला माहीत नाही असं नाही. कशामुळं? त्यांच्या या दैदिप्यमान कारकिर्दीमुळं. अहो, एखादं कुणीही सपोर्ट नाही आहे, कोणाचाही पाठिंबा नाही आहे, काहीही घरामध्ये तुमच्या पार्श्वभूमी नाही आहे आणि तुम्ही राजकारणात शिरताय आणि 31 वर्ष टिकून राहताय. थोडासा तुम्ही आजच्या परिस्थितीचा विचार करा. या राजकारणात कुणाची मुलं किती वर्ष झाली या राजकारणात आहेत आणि कुणाला कोणती पदं कोणाच्या वरदहस्तामुळे मिळाली आणि कोणी अजूनही पदांसाठी झगडत आहे, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. मग जे टिकले आहेत, जे पुतणे, जे मुलं टिकून आहेत राजकारणात, ती कशाच्या जोरावर टिकली? कसा त्यांनी मस्तपैकी मलिदा मारलेला आहे गेल्या 25-30 वर्षात आणि मग त्या पैशाच्या जोरावर, मनी पॉवरवर त्यांनी पुन्हा पुन्हा पॉवर मिळवली, हे सगळं आपल्याला ज्ञात आहे, डोळ्यासमोर दिसतंय. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये 4-4 पिढ्या ज्या जिल्ह्यामध्ये राजकारणात पाय रोवून उभ्या आहेत, त्या पिढ्यांना टक्कर देत देत 31 वर्ष राजकारणात टिकणं आणि तेही 4 वेळा आमदार म्हणून निवडून येणं, अहो काहीतरी लोकांच्या मनात प्रेम उत्पन्न केल्याशिवाय काय व्होटिंग होतं का? त्यामुळं शिवाजीराव कर्डिले यांनी जे काही अहिल्यानगरमध्ये कार्य केलं आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवत लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करत त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर, त्यांनी केलेल्या प्रेमाच्या अधिकारावर, त्या जोरावर या राजकारणात टिकून दाखवलं. आता असं बोललं जातं की या प्रस्थापितांशी त्यांनी नंतर सोयरीकसुद्धा जुळवली वगैरे वगैरे. माणूस जसजसा मोठा होतो तसतसं त्याच्याकडं प्रस्थापितसुद्धा आकर्षित होतात आणि अशी सोयरीक जमवलेली अनंत उदाहरणं आपल्याला राजकारणात सापडतील. सुबत्ता आली की त्या घरामध्ये मुलगी देण्यासाठी पोरींचे बाप धडपडतात. झोपडीत असलेल्या एखाद्या मुलाच्या मागं त्याचं करिअर जरी उद्या चांगलं होणारं असलं तरी त्याच्या मागं कोणी लागत नाही, आमच्या घराण्यातली पोरगी करून घे म्हणून. हे वास्तव आहे. प्रत्येक पोरीचा बाप हा विचार करतो, आज मुलगी जर त्या उंबरठा ओलांडून गेली तर उद्यापासून ती सुखात लोळते की नाही, 20 वर्षांनी तिला सुख मिळू शकतं, अशा दलदलीतल्या म्हशी जर दिसल्या तर ते नाही ना विचार करतो ना पोरीचा बाप. हे साधी गणित आहेत. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले जसजसे फॉर्ममध्ये आले, जसजसं त्यांचा आलेख उंचावत गेला राजकारणातला, तसतसं मग काही गोष्टी वेगळ्या घडत गेल्या. परंतु स्वतःची जनप्रियता, स्वतःची लोकप्रियता आणि स्वतःच्या रांगड्या स्वभावाप्रमाणे जे काही मिळवायचं आहे, जे काही कार्य करायचं आहे लोकांसाठी, त्यासाठी त्यांची धडपड शेवटच्या श्वासापर्यंत होती. ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. पार्श्वभूमी नसताना एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकणं आणि त्याच्यामध्ये हम भी कुछ कम नहीं अशा पद्धतीने कार्य करून स्वतःचा ठसा उमटवून या जगाचा निरोप घेणं हे तितकंसं सोपं नाही आहे मित्रांनो. क्षेत्र कोणतंही असो, पण जेव्हा तुमच्याकडं काहीही बॅकिंग नाही आहे, जेव्हा तुम्हाला कुठलीही कुबडी नाही आहे, जेव्हा तुम्हाला चल तू चल मैं हूँ साथ में,
मैं हूँ तेरे पीछे असं म्हणणारं कोणीही नसताना एखाद्या क्षेत्रात सतत सातत्याने कार्यरत राहून घोडदौड चालू ठेवून काहीतरी बनणं याच्यामध्ये खूप काही असतं. क्षेत्र कोणतंही असो. आता उदाहरणच द्यायचं झालं तुम्हाला तर मी माझंही उदाहरण देतो. शिवाजीराव कर्डिले यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. आज माझ्याकडे सुद्धा कोणतीही पार्श्वभूमी नाही, कोणीही गॉडफादर नाही, परंतु आज मी या स्टेजच्या करिअरच्या दुनियेमध्ये गेली 30 वर्ष 32 वर्ष मी पाय रोवून उभा आहे. मग कोण कशा पद्धतीने भुंकतं, कोण कशा पद्धतीने टीका करतं, कोणी काय टिप्पणी केली, कोणी कधी स्तुती केली, आय डोंट केअर ॲट ऑल. काही गरज नाही आहे ना मला. मी फक्त माझ्या कार्यामध्ये मग्न असतो, सातत्य राखतो. ज्याला काय बोलायचं ते बोलत राहतील. ज्यांना काही बोलण्यासाठी जर भरपूर वेळ आहे आणि तो वेळ जर तसाच वापर करण्याची पद्धती त्यांची असेल, त्यांच्या स्वभावामध्ये जर बदल होणार नसतील तर त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मी रिकामा नाही आहे ना. याच धर्तीवर मी जे काही क्षेत्र निवडलं आहे त्या क्षेत्रात मी कार्यरत राहतो. त्यामुळं पार्श्वभूमी नसताना अशी कुठली व्यक्ती जर कुठल्याही क्षेत्रात पुढे गेली तर ती गोष्ट मला खूप आवडते. त्या व्यक्तीच्या कार्याला मी कडक सॅल्यूट करतोच. म्हणूनच शिवाजीराव कर्डिले यांच्या पूर्ण जीवनाला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. त्यांच्या आठवणींपुढे या प्रवीचं नेहमीच नमन असेल. त्यांच्या कार्याला नेहमीच सलाम असेल. त्यांनी जे काही विश्व उभं केलं त्याला नेहमीच मी प्रणाम करत राहील. एखाद्या जिल्ह्यात आमदार म्हणून 4 वेळा निवडून येणं, एवढी जनप्रियता टिकवून असणं, छोट्याशा शेती आणि दुधाच्या व्यवसायातनं स्वतः पदं मिळवणं, बाणेश्वरसारखी शैक्षणिक संस्था त्याचीसुद्धा भरारी घेणं, हे इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. एक व्यक्ती एवढं काही करू शकतो हे पाहिलं की आपोआप आनंद व्हायला पाहिजे. त्या माणसाचं अभिनंदन करण्यासाठी तुमच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालीच पाहिजे. कोणीही असो तो व्यक्ती. भले तुमचा एखादा तुम्हाला न चाहणारा एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात पारंगत झाला आणि तो पुढे चालला, पुढे गेला, त्यांनी काही मिळवलं आयुष्यात असं तुम्हालाही जेव्हा कळतं तेव्हासुद्धा तो दुश्मन आहे किंवा तो आपल्याशी टीका करत होता, तो आपल्याशी नीट वागत नव्हता, या गोष्टी सोडून त्याला जो कॉंग्रॅच्युलेशन्स देऊ शकतो तो खरा माणूस. हे शिकावं लागेल. थोडं थोडं मी शिकलो आहे. त्यामुळं आज कोणीही माझ्यावरती टीका जरी करणारा माणूस कुठे पुढे चालला तरीही मी त्याची पाठ थोपटायला विसरत नाही. वा भाई क्या बात आहे, बढिया, गो अहेड, विश ऑल द बेस्ट. इतकं म्हणायला काही तुम्हाला फार मोठी ताकद लागत नसते. त्यामुळं हे जे काही स्पृहणीय काम शिवाजीराव कर्डिले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात उभं केलं आहे त्या कार्याला सलाम, प्रणाम, नमन. आज शिवाजीराव कर्डिले यांना मी इतकंच सांगू शकतो, त्यांच्या कुटुंबियांना इतकंच सांगू शकतो की जे काही विश्व आपण उभं केलं आहे ते आज आपल्या कुटुंबियांनी थोडं थोडं ते कार्य पुढं न्यायला जरूर धडपडलं पाहिजे. कारण एखादी व्यक्ती जेव्हा कुटुंबामध्ये एवढं मोठं कार्य उभं करते तेव्हा त्याच्या वारसांचं हे काम असतं की त्या कार्यामध्ये कुठे ना कुठे त्या झाडाला अजून अतिरिक्त फांद्या फुटल्या पाहिजेत. अशा पद्धतीने तुमच्या आयुष्याची आखणी नक्की असली पाहिजे. आता त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत माझ्याकडे काही फारशी माहिती नाही आहे, पण मी त्यांना इतकंच म्हणेन की या कार्याला तुम्ही पुढं नेणार आहात यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो. इतकं मी नक्की करू शकतो. चला, शिवाजीराव कर्डिलेसारखी माणसं राजकारणात येऊन धडपडत अशी मोठी होतात. हीच बुद्धी बऱ्याचशा लोकांना व्हावी आणि त्यांना पुढे येण्याची संधी मिळावी. संधीचं सोनं करता आलं पाहिजे हेही नक्कीच आहे. शिवाजीराव कर्डिले यांना संधी मिळाली, त्यांनी मिळवली आणि त्या संधीचं सोनं करत करत त्यांनी 31 वर्ष आपल्या कार्याचा ठसा या समाजावर उमटवला. त्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा कडक सॅल्यूट. त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील. सतत अहिल्यानगरमधली लोक शिवाजीराव कर्डिले यांना आठवत राहतील. त्यांची वेशभूषा, कडक इस्त्रीची टोपी घालणारा, रांगड्या भाषेत बोलणारा, पायजमा आणि कुर्ता घालून आपल्या गावभर फिरणारा आपला आमदार, आपल्या घरचा आमदार, अशी जी त्यांची एक प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झालेली होती. त्यामुळं आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते की शिवाजीराव यांना अजून थोडं आयुष्य हवं होतं, हा माणूस आपल्याला पाहिजे होता. अशाच भूमिका त्या जनतेच्या विचारांमधनं बाहेर येत आहेत.
त्यांच्या ओठातनं असे शब्द बाहेर येत आहेत. असो, नीतीपुढं कुणाचं काही चालत नाही, इतकंच मी त्या अहिल्यानगरच्या शिवाजीरावांवरती भरभरून प्रेम करणाऱ्या जनतेला सांगू इच्छितो. आणि त्यांनी केलेलं कार्य तुम्हा जनतेला नक्की उपयोगी पडणार आहे. असंच तुम्ही यापुढे प्रामाणिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुढे येण्यासाठी मदत कराल, याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह याच चॅनलवर, कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल. पाहत राहा, ऐकत राहा. 8660च्याही पुढं इतके व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि विविध विषयांवरती परखडपणे आणि स्पष्टपणे भूमिका मांडणारा असा हा एकमेव कलाकार प्रवी, मायसेल्फ. प्लीज डू विजिट माय चॅनल. If you like it, try to subscribe it. I will not insist to subscribe my channel, to like my videos. It is not my duty. तुम्हाला आवडलं, तुमची फिंगरटिप लगेच लाईकवर जाईल. तुम्हाला काही गोष्टी आवडल्या, तुम्हाला सबस्क्राईब करून ऐकाव्याशा वाटतील, पाहाव्याशा वाटतील. तुमची इनर इन्स्टिंक्ट तुम्हाला काय सांगते, तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतं, त्याप्रमाणे तुम्ही करा. डेफिनेटली I will not beg to subscribe and to like my videos. Wish you happy Diwali for the remaining days of Diwali. चला, मस्त राहा, हसत राहा, दिवाळी मनवा छानपैकी आपल्या लोकांबरोबर, आपल्या परिवाराबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर. कारण वर्षातून एकदाच आपल्याला हा मोठा सण मिळतो ना. खूप खूप आनंदात जाऊ दिवाळी आपली. याच सदिच्छांसह इथंच थांबतो.